Hello everybody, myself Manasi Ganu and this video is about 4.2 To Sir with Love. This is the name of the novel of Eustace Edward Ricardo Braithwaite. See on page number 178, we are going to learn a small part, a chapter from 4.2 To Sir with Love. Eustace Edward Ricardo Braithwaite is known as E.R. Braithwaite. He was a Guyanese-born British-American novelist, writer, teacher, and diplomat. He was famous for his stories about social conditions, and he depicted racial discrimination in his books. His To Sir with Love, this autobiographical novel, was one of the famous novels, and this is an autobiographical novel, as I have mentioned earlier, because this novel is based on the true events which are concerned with the writer's teaching post, and so this is an autobiographical novel. The narrator, he was an engineer, and it was very difficult for him to manage his economical balance. It was very difficult for him to make both ends meet. It was very difficult for him to manage his money and necessities. So he accepted the job of a teacher in London in East End School. This school was very famous for troublesome students, and so he had to face very ridiculed and bullied behavior of his students. His students were rejected from various schools for their behavior. As narrator was a black person, he had to face physical and emotional torture by his students. But later, because of his good social behavior and non-verbal behavior, he earned lot of respect from his students. आता आपण 4.2 To Sir with Love हा लेसन, हा नॉव्हेलचा एक छोटासा भाग आपण अभ्यासणार आहोत. नॉव्हेल्स हा जो आपल्यासाठी आलेला सेक्शन आहे, इट इज कंपल्सरी अँड देर आर ॲक्टिव्हिटीज ऑफ 4 मार्क्स, कंपल्सरी ॲक्टिव्हिटीज ऑफ 4 मार्क्स. ह्या नॉव्हेल्सवरती, प्रत्येक नॉव्हेलवरती 4 मार्क्सची 4 मार्कांच्या ॲक्टिव्हिटीज असणार आहेत, 4 मार्क असणार आहेत, आणि हा कंपल्सरी क्वेश्चन आहे, हे अजिबात विसरून चालणार नाही. म्हणजे हा लेसन किंवा हा नॉव्हेलचा पार्ट हा अजिबात ऑप्शनला टाकून चालणार नाही आहे. द क्वेश्चन्स ऑर ॲक्टिव्हिटीज मे बी बेस्ड ऑन प्लॉट, सेटिंग, थीम, लँग्वेज अँड कॅरेक्टर्स. आता ह्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या पॉईंट्सच्या आधारे आधारलेल्या असतील. प्लॉटवरती आधारलेल्या, सेटिंगवरती, थीम, लँग्वेज आणि कॅरेक्टर याच्यावरती आधारलेले असे प्रश्न, अशा ॲक्टिव्हिटीज असू शकतील. ह्या डिस्क्रिप्शनल ॲक्टिव्हिटीज असू शकतील, आणि त्याच्यासाठीच आपल्याला हा कंपल्सरी क्वेश्चन असल्यामुळे, कंपल्सरी पार्ट असल्यामुळे या लेसनकडे, ह्या चॅप्टरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आधी आपण लेखकाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. युस्टस ब्रेथवेट हे गायना हे एक साऊथ अमेरिकेमधलं एक भाग आहे. कॅरिबियन बेटांच्या जवळचा, कॅरिबियन रिजनच्या जवळचा हा एक पार्ट आहे, आणि तिथे जन्मलेला ब्रिटिश अमेरिकन नॉव्हेलिस्ट आहे. ब्रिटिश अमेरिकन असा कादंबरीकार आहे, लेखक आहे, आणि टीचर आहेत ते. त्याच्याबरोबरीने डिप्लोमॅटही आहेत, ते राजकीय नेतेही होते. आणि याच्याच बरोबरीने त्यांची जी एक नॉव्हेल आहे टू सर विथ लव, जिचा आपण थोडासा भाग अभ्यासणार आहोत,
हे एक ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल आहे. हे ब्लॅक असल्यामुळे त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या नॉव्हेल्समधून त्यांनी त्या काळाचं सामाजिक वातावरण कसं होतं आणि तेव्हा ब्लॅक लोकांना कशा प्रकारे भेदभावाला सामोरं जावं लागायचं, वंशद्वेषाला कशा प्रकारे सामोरं जावं लागायचं, याच्याबद्दलची याची पार्श्वभूमी असणारं लिखाण आपल्याला त्यांच्या नॉव्हेल्समध्ये आढळतं. तर टू सर विथ लव ही सुद्धा तशीच प्रकारची एक कादंबरी आहे. ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल आहे. ऑटोबायोग्राफिकल म्हणजे ज्या नॉव्हेल्समध्ये लेखकांच्या अनुभवांचा, लेखकांच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडींचा भाग जशा नॉव्हेल्समध्ये असतो त्याला ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल असं म्हणतात. या नॉव्हेलमध्ये काही वेळेला नाव बदलून किंवा कॅरेक्टर्सची नावं बदलून किंवा फर्स्ट पर्सनमध्ये न करता थर्ड पर्सनमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या नॉव्हेल्स लिहिल्या जातात. आता या नॉव्हेलमध्ये हा जो नरेटर आहे, हा जो सांगणारा आहे, तो इंजिनियर आहे आणि तरीसुद्धा तो कशीबशी गुजराण करतो आहे. त्याच्या गरजा आणि त्याला मिळणारे पैसे ह्यातून त्याची कशीबशी गुजराण होते आहे आणि म्हणूनच त्याने काहीतरी पैसे मिळावेत यासाठी लंडनच्या ईस्ट भागामध्ये त्याने टीचरचा जॉब स्वीकारला आहे. आता ही शाळा कशी आहे, तर ज्या शाळेमध्ये त्याला ही नोकरी मिळाली तिथे अत्यंत व्रात्य, अत्यंत उद्योगी असे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शाळांमधून त्यांच्या वाईट वर्तणुकीसाठी त्यांची हकालपट्टी केली गेली आहे. आता सुरुवातीलाच ह्या अशा अतिशय उद्योगी, व्रात्य असलेल्या त्या विद्यार्थ्यांच्याकडून लेखकाला अतिशय वाईट अशी वागणूक मिळते. त्याचं फिजिकली आणि इमोशनली टॉर्चर केलं जातं, त्याची चेष्टा केली जाते आणि त्याच्याबरोबरीनेच तो ब्लॅक असल्यामुळे मुळात त्याला आपलंसंच मानलं जात नाही. पण नंतर मात्र एकूणच लेखकाचा स्वभाव पाहता, त्याचं विद्यार्थ्यांच्या प्रती असलेलं प्रेम बघता किंवा त्याचं एकंदरीतच असलेलं वागणं पाहता हळूहळू त्या विद्यार्थ्यांच्याकडून सन्मान मिळवण्यामध्ये त्या नरेटरला यश मिळतं. अशी ही थोडक्यात गोष्ट आहे. सो लेट अस कंटिन्यू विथ समरी ऑफ द नॉव्हेल फ्रॉम पेज नंबर 179. Now see, on page number 179 we are going to start with summary of the novel. First paragraph I am going to tell you in short. This novel is a fiction. Fiction means prose or imaginative writing, which is based on the life of this author E.R. Braithwaite. Main character or protagonist of this novel is obviously E.R. Braithwaite, who was working as an engineer. Means he was a very well educated person and he was working in an oil refinery. Means he was very hardworking person. He was also serving, he served in the war in the Royal British Air Force. He was serving in the war too, and after the war when he became a commoner, he was no more a part of Royal British Air Force. He remained as only a black person, and as there was a huge discrimination, as there was a very huge crisis of racial discrimination, he couldn't get any job. So finally he became a teacher. Finally he applied for a post of teacher and he got Greenslead School in the London East End, and here he had to start to teach for senior classes of the school. आता ह्या नॉवेलची समरी पाहताना आपण थोडक्यामध्येच, समरी म्हणजे थोडक्यातच पण तरीसुद्धा आणखीन श्रिंक करून आपण ती समरी बघतोय. ही एक फिक्शनल अशी स्टोरी आहे, फिक्शनल अशी नॉव्हेल आहे. थोडीशी इमॅजिनेटिव्ह वाटणारं असं रायटिंग ह्याच्यामध्ये आहे. अर्थातच ती ऑटोबायोग्राफी असली तरीसुद्धा फिक्शन बेस्ड अशी ही नॉव्हेल आहे. याच्यामध्ये E.R. ब्रेथवेट
हेच मुख्य पात्र आहे, मुख्य कॅरेक्टर आहे आणि ते इंजिनियर आहेत. इंजिनियर म्हणजे अतिशय चांगलं शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना ऑइल रिफायनरीमध्ये काम करावं लागतं आहे. त्याच्याच बरोबरीने त्यांनी ब्रिटिश एअरफोर्समध्ये सुद्धा, युद्धामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं काम पार पाडलं आहे. त्यांनी ब्रिटिश एअरफोर्समध्ये सुद्धा सैनिक म्हणून काम केलं आहे किंवा चांगल्या पदावरती त्यांनी काम केलं आहे. आणि त्यानंतर मात्र युद्ध संपल्यावर मात्र त्यांना एक सर्वसामान्य ब्लॅक पर्सन, सर्वसामान्य एक ब्लॅक माणसासारखं त्यांना राहावं लागतं आहे. त्याच्यामध्ये त्यांना डिस्क्रिमिनेशनमुळे, वंशभेदामुळे त्यांना काम मिळत नाही आहे, त्यांना जॉब मिळत नाही आहे. अखेरचा पर्याय म्हणून त्यांनी सरतेशेवटी टीचर व्हायचं ठरवलं आणि एका शाळेमध्ये ॲप्लिकेशन्स दिली. तर त्यांना ग्रीन स्लेट स्कूलमध्ये, लंडनच्या ईस्ट एंडच्या पार्टमध्ये त्यांना ग्रीन स्लेट स्कूलमध्ये त्यांना जॉब मिळाला आणि तिथल्या मोठ्या वर्गांमध्ये ते आता शिकवू लागले. नाउ नेक्स्ट पॅरेग्राफ. व्हाईल रीडिंग धिस नॉवेल वी नीड टू अंडरस्टँड दॅट धिस टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. Background of the novels is also very important to understand, is very necessary to understand. We need to understand the time of the novel, of the story exactly. This is 2020 and we are equal, or we are all free here. We are getting equal treatment. But in those days, in London too, in England too, there was a huge discrimination, there was a huge racism, and this writer Braithwaite had to face that. He was serving as a royal in the Royal Air Force. He was considering himself British, but the people of English don't consider him as he was one of them. They considered that this person is different from them, this person is not one of them. And so because of this discrimination, because of this different behavior, because of this bitter and hurtful treatment, he felt very bad about English people. He felt very bad about colonialism, means ruling power of British, and he felt very bad about the experiences which he had got from his white students. आता ही नॉव्हेल अभ्यासताना आपल्याला नेमकी त्याची बॅकग्राऊंड काय आहे, त्याचा कालावधी कुठला आहे, हेही कळणं गरजेचं आहे. कारण त्या कालावधीमध्ये लेखकाला जे अनुभव आले ते त्या कालावधीमध्ये किती कॉमन होते, तेव्हा हा प्रॉब्लेम किती सिव्हिअर होता, याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आत्ताच्या काळामध्ये आपण रेसिझम किंवा कुठल्याही प्रकारचा डिस्क्रिमिनेशन, भेदभाव आपण पाळत नाही. अर्थातच काही प्रकारचे भेदभाव अजूनही अस्तित्वात आहेतच, पण तरीसुद्धा रेसिझम म्हणजे वंशद्वेष आज तितकासा तीव्र स्वरूपात आपल्याला दिसत नाही. इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेमध्ये तेव्हा मात्र त्या काळामध्ये मात्र 1959च्या आधीच्या काळामध्ये मात्र हा रेसिझम फार मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होता. लेखक स्वतः एक इंजिनियर असलेला, उच्च शिक्षित असलेला व्यक्ती होता. तो स्वतःला ब्रिटिश म्हणवत होता. ब्रिटिशांच्यासाठी तो युद्ध करत होता, पण तरीसुद्धा ब्रिटिश लोक त्याला स्वतःचा मानत नव्हते, आपल्यातला म्हणत नव्हते. आणि हे त्याला सळणारं असं खूप मोठं दुःख होतं. आणि याच्यामुळे इंग्लिश लोकांच्याबद्दल, त्यांच्या त्या वसाहतीवादाबद्दल, कॉलोनिलिझम म्हणजे वसाहतीवादाबद्दल, आणि तसंच त्याला अतिशय वाईट वर्तणूक देणाऱ्या त्या गोऱ्या विद्यार्थ्यांच्याबद्दल त्याच्या मनात कटुता निर्माण होत होती. त्याचे अनुभव वाईट असल्यामुळे त्याला त्याच्याबद्दल अतिशय वाईट वाटत होतं. नाव लेट्स टर्न टू नेक्स्ट पॅरेग्राफ. When Braithwaite had started to work as a teacher in that school, he was facing a lot of embarrassment again and again. He was facing very bad experiences again and again. He
his students were very disrespectful. They were not giving respect to him. They were threatening him. They were torturing him. They were very mischievous, and the students considered that this black person is unfamiliar and very arrogant outsider. He is not one of them, and he is very arrogant. He is not understanding the social environment of how they are growing, in which type of society they are growing. So the students were harassing him again and again. They were making noise during the lecture. They were not behaving properly. They were not giving respect to their teacher. They were using very dirty language. They were bullying him. They were torturing him to a great extent. Even girl students were doing the same things. They were verbally scolding him, and so Braithwaite was feeling very bad about it. He used to scold the girls for they are not behaving properly. They are not behaving as a respected lady. They are not behaving as a good lady, and so because of this scenario, he was facing a lot of trouble. This is the cause of conflict. The unacceptance of the students of Braithwaite, because he was outsider for them, he was a black person for them. This is the main conflict of this story, of this novel. So at first he was feeling it very bad to get this rough treatment of his students, get this discriminating treatment of these students. But finally he understood that if he have to gain the respect and cooperation of his student, he should not react very violently. And so he changed his teaching techniques, he changed his skill, he changed his handling techniques of students. Now he was giving a lot of respect to his students, to that senior students. He was considering them, he was interacting them as they were adults and respectable people. Now he was calling his every student, every girl as miss, and to every student as sir. When the students getting this reaction from the teacher, whom they are not giving any type of respect, they were feeling ridiculous. They were puzzled. They feel that this is type of unnecessary job. But finally, after few days, few weeks, they change themselves. The students understand that the teacher is very good at social and non-verbal behavior, and there is a lot of desire of their teacher to help them to succeed. And so the students accepted him, and finally they started to give a lot of respect and they started to be friendly with the teacher. आता सुरुवातीच्या त्या त्राग्यानंतर, सुरुवातीला लेखकाला प्रचंड ह्याचा मनस्ताप झाला, त्रास झाला. साधे छोटेसे विद्यार्थी, व्हाईट स्टुडंटसुद्धा आपल्याला ब्लॅक म्हणून आपला छळ करतायत हे पाहिल्यानंतर त्याला प्रचंड त्रास झाला, प्रचंड उद्विग्न तो झाला होता, आणि त्याला प्रचंड हिंस्र असं सुद्धा त्याला वागावंसं वाटत होतं. पण त्याला हे समजून चुकलं की ह्याच्यामुळे काही आपल्याला पुन्हा रिस्पेक्ट मिळणार नाही, किंवा ह्याच्यामुळे काही विद्यार्थी आपल्याला सहकार्य करणार नाहीत, ह्याच्यामुळे आपण हिंसक वागलो, आपण आरडाओरडा केला म्हणून विद्यार्थी काही आपल्यावरती प्रेम करायला लागणार नाहीत. आणि म्हणून त्याने विद्यार्थ्यांशी वागण्याची टॅक्टिक्स बदलून टाकल्या. त्याने विद्यार्थ्यांशी आपली वर्तणूक बदलून टाकली आणि आपली शिकवण्याची पद्धतही बदलली. तो आता विद्यार्थ्यांशी
विद्यार्थी प्रौढ असल्यासारखा आणि आदरणीय व्यक्ती असल्यासारखाच सन्मान तो आता विद्यार्थ्यांना देऊ लागला होता. एखाद्या छोट्याशा मुलीला सुद्धा तो आता मिस म्हणायचा. विद्यार्थ्यांना मुलांना तो आता सर म्हणायचा. सुरुवातीला हे विद्यार्थ्यांना कोड्यात पडल्यासारखं काहीतरी विचित्रच वाटायला लागलं. पण नंतर मात्र तो शिक्षकाची खरोखरच तळमळ पाहता आणि तो काही चेष्टा करत नाही आहे हे पाहता, त्या शिक्षकाची शिकवण्याची, त्यांना यशस्वी करण्याची त्याची जिद्द पाहता आणि त्याची एकूणच वर्तणूक पाहता, हा काही आपला चेष्टा करण्यासाठीचा प्रकार नाही आहे हे त्या विद्यार्थ्यांच्याही लक्षात आलं. आणि मग आता हळूहळू त्या विद्यार्थ्यांचं शिक्षकाशी असलेलं वर्तणूक त्यांची बदलू लागली आणि अतिशय फ्रेंडली, ॲमिकेबल म्हणजे फ्रेंडली अशा पद्धतीने ते आता शिक्षकाशी वागू लागले. ॲज ब्रेथवेट वॉज अ गुड टीचर अँड ॲज ही वॉज व्हेरी हेल्पफुल फॉर हिज स्टुडंट्स, ही हॅड अ डिझायर टू help them to achieve success. He was doing various activities. He was taking them to field trips and excursions, means recreational trips. He was giving them cultural exposure. He used to take them to museums, theaters, and many of the students haven't even visited these places. Now he was getting help from Gillian Blanchard. She was a white female teacher. She used to help this teacher. She used to help him for such excursions, and this was very useful to start a friendship between Blanchard and Braithwaite. Now students were behaving very nicely and they were giving nice treatment to this teacher, but this relationship, this difference need to be tested, and genuineness and love of Braithwaite as a teacher was tested by students on various occasions. He had to face various difficulties while getting respect and love फ्रॉम हिज स्टुडंट्स. आता एक चांगला शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी मिस्टर ब्रेथवेट त्यांना वेगवेगळ्या म्युझियम्समध्ये, थिएटर्समध्ये घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी वेगवेगळ्या फील्ड व्हिजिट्स, फील्ड ट्रिप्स आणि एक्सकर्शन्स म्हणजे रिक्रिएशनल ट्रिप्स सुरू केल्या. आणि आश्चर्याची गोष्ट अशी होती की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी म्युझियम्सही पाहिली नव्हती किंवा थिएटर्सही पाहिली नव्हती. आता ह्या ट्रिप्समध्ये एक व्हाईट फिमेल टीचर, एक गोरी महिला टीचर, तिचं नाव आहे जिलियन ब्लँचर्ड, ही त्या ब्लॅक टीचरला, ही नरेटरला, ही मिस्टर ब्रेथवेट यांना हेल्प करायची. आणि याच्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये एक चांगल्या फ्रेंडशिपची सुरुवात झाली. आता अशीच चांगली फ्रेंडशिप, असंच चांगलं रिलेशन मुलांच्यामध्ये आणि मिस्टर ब्रेथवेट यांच्यामध्ये सुद्धा निर्माण होऊ लागलं होतं. पण तरीसुद्धा त्यांच्या जेन्युइन बिहेवियरची, त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या चांगुलपणाची विद्यार्थी सतत परीक्षा घेत असत. ती परीक्षा आपसुकच घेतली जायची. असे कठीण परीक्षेचे प्रसंग त्या शिक्षकाच्या आयुष्यात वारंवारच यायचे. Though his students disappoint him, they hurt him, they behave improperly, still as a good teacher he learned to forgive them. Students were also behaving with maturely, and they started to behave with a knowledge and empathy. आता अशा प्रसंगी कधी स्टुडंट्स त्या लेखकाला, त्या शिक्षकाला डिसअपॉइंट करायचे, त्याला निराश करायचे, कधीतरी ते त्याला दुखावायचे. पण तरीसुद्धा आता तो शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांना माफ करू शकत होता, माफ करायला शिकला होता. आणि त्याचबरोबरीने कधी विद्यार्थी सातत्याने
त्यांच्या मॅच्युरिटीने, त्यांच्या एम्पॅथीने आणि त्यांच्या नॉलेजने त्याला आश्चर्यचकित करून टाकायचे. त्याच्या चांगुलपणामुळे, त्यांच्या मॅच्युअर बिहेवियरमुळे, त्यांच्या संवेदनेने आणि त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या ज्ञानामुळे विद्यार्थी बऱ्याच वेळेला शिक्षकाला आश्चर्यचकित करून टाकायचे. Now another angle of this same novel is the history of colonialism. It was a very dark and difficult trauma which these black people had to face, or any country which is ruled by another power, which is ruled by another nation. These people can understand this feeling very well. He was getting a lot of hate, a lot of anger by British. Though he was serving for British, he was actually facing a prejudicial effect. He was facing preconceived opinions of the people when he was living in England after World War II. It was also a time of World War II, and so people were facing very negative experiences, facing bad experiences. They were facing very physical and mental trauma, mental illness or stress, and so this is presented in this novel too. आता ह्या नॉवेलमध्ये फक्त शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलंच रिलेशन किंवा त्यांच्यामधलाच असलेला तो संघर्ष, एका शिक्षकाचा त्याचा सन्मान मिळवण्यासाठीचा आणि विद्यार्थ्यांचं प्रेम मिळवण्यासाठीचा कॉन्फ्लिक्ट आहे असं नव्हे, तर एक ब्लॅक पर्सन म्हणून एका कोलोनिलिझममधल्या माणसाला ब्रिटिशांसाठी तो काम करत असताना सुद्धा ब्रिटिशांच्या प्रचंड घृणा किंवा त्यांच्या द्वेषाला, त्यांच्या रागाला कसं बळी पडावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांचा त्या ब्रिटिशांबद्दलचा राग कसा वाढत जातो याच्याबद्दलची सुद्धा ही स्टोरी आहे. आता इंग्लंडमध्ये हा लेखक वर्ल्ड वॉर टूच्या नंतरची ही स्टोरी असल्यामुळे या वर्ल्ड वॉर टू नंतरचे जे इफेक्ट्स होते त्या समाजामध्ये निर्माण झालेले, की त्या काळामध्ये लोकांना प्रचंड ताण होता, एकटेपणा वाटत होता, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह फिलिंग्स लोकांच्या मनात निर्माण होत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी ब्रेथवेटला सुद्धा सहन कराव्या लागत होत्या. आणि याच परिस्थितीमध्ये त्यांचे विद्यार्थी कसे जगतायत आणि ते कशा प्रकारच्या सिच्युएशन्सना फेस करतायत आणि याचा त्यांच्या एन्व्हायरमेंटवरती कसा परिणाम होतोय याचं धक्कादायक चित्रण सुद्धा ह्या नॉवेलमध्ये केलेलं आहे. Now see on page number 180, we are going to learn about theme of the novel. The major theme of this novel is student-teacher relationship and prejudice and racism. Means the struggle of this teacher to get a good respect, love from his students, prejudice which he was facing in the society, and discrimination as he was a black person, racism. This all is a major theme of this novel. या नॉव्हेलचा, ह्या कादंबरीचा मुख्य ह्याची थीम अशी आहे की एका शिक्षकाचा विद्यार्थ्यांकडून प्रेम, आदर आणि सन्मान हे मिळवण्यामधला संघर्ष, प्रेजुडाईस म्हणजे पूर्वग्रह दूषितपणा आणि त्याच्याबरोबरीनेच रेसिझम म्हणजेच वंशद्वेष, वंशभेद, हे या कादंबरीमधला या कादंबरीची थीम आहे. नाव E. R. Braithwaite, he got a job as a teacher which was very notorious school. He find out that his students are not behaving properly, but with his good behavior and his creative ideas, his innovative techniques and his understanding student psychology,
he won the hearts of his students. He didn't lose his patience, and he started to implement his ideas, and he started to use his techniques for his students. So finally he received a lot of love and respect from his students. आता ब्रेथवेट यांनी मघाशी आपण पाहिल्याप्रमाणेच एका अतिशय भयंकर व्रात्य असलेल्या शाळेमध्ये त्यांना नोकरी मिळाली होती. ती शाळा खूप विख्यातच होती अशा विद्यार्थ्यांसाठी. पण त्या विद्यार्थ्यांच्या असलेल्या वर्तणुकीकडे दुर्लक्ष करून त्यांनी अतिशय आपल्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण अशा कल्पनेने, इनोव्हेटिव्ह टेक्निक्सने आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांनी विद्यार्थ्यांची मनं जिंकायला सुरुवात केली. सुरुवातीचं विद्यार्थ्यांचं अतिशय वाईट वागणं आता हळूहळू बदलायला लागलं. त्यांनी ते पेशन्स टिकवून ठेवले तो सन्मान मिळवण्यासाठी, आणि तोपर्यंत विद्यार्थ्यांशी अतिशय वेगळ्या नाविन्यपूर्ण अशा कल्पना त्यांच्यावरती राबवून आणि अतिशय वेगळ्या टेक्निक्सचा वापर करून विद्यार्थ्यांचं जीवन कसं आमूलाग्रपणे बदलता येईल, त्यांना कॉन्फिडन्स मिळवून देण्यासाठी, त्यांना नॉलेज मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केले. The theme of this novel is about racism. He experiences a lot of racism by white people, by white Britons. He had to face this racism on the bus, at job interviews, because he was rejected many times at various jobs. He didn't get any job after he left his job when he was serving for Royal Air Force. After that, he also faced racism at his school when he was searching house, and even at restaurants when he was meeting with his girlfriend. आता रेसिझम म्हणजे वंशद्वेषाला सुद्धा ह्या कादंबरीमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. ह्या लेखकाला, ह्या नायकाला प्रत्येक ठिकाणी रेसिझमला तोंड द्यावं लागतं, वंशद्वेषाला तोंड द्यावं लागतं. ब्रिटिश लोकांच्यासाठी, ब्रिटिशर्ससाठी तो काम करत होता. रॉयल एअरफोर्समध्ये काम करत असताना सुद्धा, केल्यानंतर सुद्धा अतिशय वाईट अशा प्रकारच्या वर्तणुकीला ब्रिटिशांकडून त्याला तोंड द्यावं लागत होतं, त्याला फेस करावं लागत होतं. असा वंशद्वेष सार्वजनिक ठिकाणी सगळीकडेच त्याच्या वाट्याला येत होता. म्हणजे बसमध्ये, जॉब इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा त्याचं चांगलं क्वालिफिकेशन असून सुद्धा तो ह्या पोस्टसाठी सुटेबल नाही, किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण झालं आहे म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याला जॉब नाकारण्यात यायचा. त्याच्या शाळेमध्ये सुद्धा, ग्रीन स्लेट शाळेमध्ये सुद्धा त्याला वंशद्वेषाला तोंड द्यावं लागत होतं. अगदी घर शोधण्यासाठी किंवा रेस्टॉरंटमध्ये गर्लफ्रेंडच्या बरोबर सुद्धा त्याला वंशद्वेषाला तोंड द्यावं लागत होतं. प्रत्येकच ठिकाणी त्याला वंशद्वेषाला फेस करावं लागत होतं. ॲज ही वॉज सर्व्हिंग इन ब्रिटिश एअरफोर्स, रॉयल एअरफोर्स, at that time he was getting a lot of respect and esteem from the society. But when he left the job, he finds that he became an outsider. He becomes no one for all people. He became only a black person for all British people. आता जेव्हा तो ब्रिटिश लोकांसाठी काम करत होता, ग्रेट ब्रिटनमध्ये रॉयल एअरफोर्समध्ये काम करत होता, तेव्हा त्याला प्रचंड रिस्पेक्ट मिळत होता, प्रचंड त्याला मान आणि सन्मान त्या एअरफोर्समध्ये मिळत होता, समाजामध्ये मिळत होता. पण ज्या दिवशी त्याने त्याची नोकरी सोडली, त्या दिवसापासून तो त्या समाजामध्ये एक आउटसायडर, एक उपरा राहिला. त्या दिवसापासून त्याला त्या समाजामध्ये एक्सेप्टन्स मिळत नव्हता. तो ब्लॅक अशीच वर्तणूक, तो एक बाहेरचा माणूस आहे अशीच वर्तणूक त्या समाजामध्ये त्याला मिळत होती. अँड बिकॉज ऑफ धिस he felt very bad, he felt very hurt. His experiences and education was useless at the time of job interviews, and because of this hatred, because of this bad behavior, it increases betrayal
about British in the mind of Braithwaite, but he controlled himself, he learned patience, he actually wanted to hurt them, but he controlled himself, and he found that because of proper care and because of proper treatment, he could tackle all these situations nicely. आता ब्रेथवेटला ह्या अशा सगळ्या वर्तणुकीमुळे प्रचंड त्रास होत होता. त्याला चांगली समाजामध्ये वर्तणूक मिळत नव्हती. जॉब इंटरव्ह्यूजसारख्या ठिकाणी सुद्धा त्याच्या एक्सपिरियन्सेसचा किंवा शिक्षणाचा काहीच त्याला खिजगणितीतच धरलं जात नव्हतं, किंवा प्रत्येक ठिकाणी अशी मिळणारी ही अपमानास्पद किंवा विषमतेची वागणूक त्याला खूप त्रासदायक होत होती. आणि याच्यामुळे त्याला ब्रिटिशांच्याबद्दल अतिशय तीव्र संताप, खूप त्रासदायक अशी त्याला भावना निर्माण होऊ लागली होती. अक्षरशः समोरच्या माणसाला मारावं इतपत त्याला वाटू लागलं. पण हळूहळू त्याने स्वतःवरती कंट्रोल मिळवला आणि पेशन्सनी ह्या लोकांशी तो सामना करू लागला. आणि अशाच प्रकारे त्याच्या विद्यार्थ्यांशी सुद्धा त्याने अतिशय पेशन्सनी सामना केला. आणि त्याच्याचमुळे त्याला विद्यार्थ्यांपर्यंत जे पोचवायचं होतं ते पोचवण्यामध्ये तो यशस्वी होऊ लागला. विद्यार्थ्यांचं प्रेम, त्यांचा सन्मान आणि त्यांची आपुलकी तर त्याने मिळवलीच. आणि विद्यार्थ्यांसाठी जे त्याला करायचं होतं, विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोचवणे, विद्यार्थ्यांच्यापर्यंत यश पोचवणे, ह्या सगळ्या ध्येयामध्ये तो यशस्वी ठरला होता. इन दिस व्हिडिओ वी लर्न अबाउट थीम अँड समरी ऑफ द नॉव्हेल. In our next video, we will learn the novel. We will learn the chapter number 17 of the novel To Sir with Love, and we will learn this story. We will learn the novel from the point of view of characters, plot, structure, language, etc. So don't forget to watch my next video on the same topic. Keep watching the channel. Don't forget to like, share and subscribe. Keep watching and thank you for watching.